विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आपण काल आवर्ती दशांश अपूर्णांकाच्या संदर्भात बेसिक माहिती पाहिली होती। आवर्ती दशांश या घटकावर आधारित स्पर्धा परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात त्याचे आपण काही नमुने पाहणार आहोत। त्यातला नमुना पहिला आहे 3.69 वर बार आहे, 2.34 वर बार आहे, वजा 3.37 वर बार आहे। तर बरोबर किती? बार म्हणजे हे चिन्ह आपल्याला काय दर्शवतं की आवर्ती आहे, आणि मग याची इथं बेरीज आहे आणि वजाबाकी आहे। त्याचं उत्तर काढण्यासाठी आपण सुरुवातीला काय करूया, यातले जे पूर्णांक आहेत ते थोडं बाजूला काढूया, त्यांच्या चिन्हासह 3 + 2 - 3 या पूर्णांकांची क्रिया केल्यानंतर आपल्याला या 3 ला हे 3 जाणार आहे, +2 शिल्लक राहणार आहे। आता प्रश्न उरतो या संख्यांच्या क्रियेचा, या 3 संख्यांच्या क्रियेचा प्रश्न उरतोय। हे आपण थोड्या बाजूला ठेवतोय। तर 2 × 69 म्हणजे आपण ते कसं लिहायचं ठरवलं होतं आपलं, 69/99 अधिक 34/99 आणि परत वजा 37/99। 2 अंक आहेत म्हणून 2 वेळा 9 आहे, 2 अंक आहेत म्हणून 2 वेळा 9 आहे, 2 अंक आहेत म्हणून 2 वेळा 9 आहे। आता इथं व्यवहारी अपूर्णांकाच्या स्वरूपात आपण हे मांडून घेतलेलं आहे, आणि इथं तिन्ही ठिकाणी अपूर्णांकाचा छेद हा 99 आहे, म्हणजे अपूर्णांकाचा छेद हा समान आहे। याचाच अर्थ आपण याची अंशाची बेरीज आणि वजाबाकी करू शकतो। तर अंशाची बेरीज वजाबाकी करत असताना 34 आणि 37 याची जर आपण क्रिया करायचं ठरवलं तर 37चं वजा चिन्ह आहे आणि 34चं धन चिन्ह आहे। धन आणि ऋणची जर क्रिया केली तर वजाबाकी होते, आणि वजाबाकी केल्यानंतर ज्या संख्येत मोठ्या संख्येला जे चिन्ह आहे ते उत्तराला चिन्ह येतं। म्हणजे या दोन्हीची जर क्रिया केली तर उत्तर येणार आहे 3, आणि 3 ला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून -3 येणार आहे। -3/99 आणि 69/99, 69 - 3, 69 - 3 म्हणजेच किती? तर 66, आणि 66/99। आता या 66 ला आणि 99 ला संयुक्त रूप दिलं तर मोठ्या संख्येने कोणत्या भाग जातो, तर 33 न भाग जातो। 33 × 2 = 66, 33 - 99, 2/3। हे 2 पूर्णांक 2/3 अशा पद्धतीचा पर्याय आहे का आपल्याकडे? तर अशा पद्धतीचा पर्याय नाही। मग आपण याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करू शकतो। 3 × 2 = 6, आणि हे 2 आधी केले तर 8/3 अशा पद्धतीचा पर्याय आहे। आता तुम्ही म्हणाल 8/3 पर्याय आपल्याकडे इथं 3 नंबरला आहे, म्हणजे उत्तर 3 येणार आहे। परंतु 66/99 हे आवर्ती दशांश स्वरूपात लिहित असताना आपल्याला असं लिहावं लागतं 66/12, आणि हे 2 पूर्णांक हे असं एक उत्तर आलं असतं 2.66 आहे। परंतु जर याच्या डोक्यावर बार दिला असता तर अशा प्रकारचा सुद्धा पर्याय बरोबर असता। आपल्याला 8वी शिष्यवृत्तीमध्ये काही प्रश्न असे आहेत की जिथं 2 पर्याय योग्य निवडायचे आहेत, आणि मग अशा स्वरूपाचा प्रश्न एका वेळेस आपल्याला तिथे येऊ शकतो। त्यामुळे एका संख्येचं दुसऱ्या संख्येत रूपांतर आपल्याला करता आलं पाहिजे। इथं बार नाही म्हणजे फक्त एकच पर्याय, कोणता? पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे। अशा स्वरूपाचे आणखीन आपण 2-3 उदाहरणं पाहूया। आवर्ती दशांश संख्येच्या क्रियेवर आधारित मग पहिल्या उदाहरणाप्रमाणे हे उदाहरण आहे। इथं 2 पूर्णांक आहेत, इथं 3 पूर्णांक आहेत, इथं 4 पूर्णांक आहेत, इथं बेरजेची क्रिया आहे, इथं वजाबाकीची क्रिया आहे। आपण पूर्णांकाची पहिल्यांदा क्रिया करून घेऊया। 2 + 3 - 4, 5 - 4 1, म्हणजे पूर्णांकात आपला 1 आला। हा थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवूया। आता आपल्याला आवर्ती संख्या ज्या आहेत त्यांच्या क्रिया करायच्या। आवर्ती बार 12 म्हणजेच आपल्याला माहित आहे किती 12 अंशस्थानी लिहायचे, आणि छेदस्थानी हे जेवढे वेळा अंक आले तेवढ्या वेळा 9 घ्यायचं। त्याच पद्धतीने पुढे बार 74 आहे, हे बार 74 आणि 12 याच्यामध्ये अधिकची क्रिया आहे। 74 अंशस्थानी लिहायचे, आणि हे अंक किती वेळा आहेत तेवढ्या वेळा 9 घ्यायचं। त्याच पद्धतीने बार 53 आहे, हे बार 53 वजा चिन्हासह लिहायचं, आणि जेवढे अंक आहेत तेवढ्या वेळा 9 लिहायचं। अपूर्णांकांचा छेद समान असताना अंशाची क्रिया केली, किती क्रिया होते बेरीज वजाबाकी। मग आपण
सरळ क्रिया करूया, छेदस्थानी 99 लिहूया. पहिल्यांदा बेरीज करूया. 6 आणि 8, 74 आणि 12 86, 86 वजा 53 बरोबर. 6 मधून 3 गेले 3, 8 मधून 5 गेले 3, 33/99. 33/99 ला आपण संक्षिप्त रूप द्यायचं आहे. मग 33 न डायरेक्ट भाग घेतला. 33 1 33, 33 त्रिक 99. एक पूर्णांक आणि हा 1/3 या पद्धतीने आपलं उत्तर येणार आहे. 1.1/3. असा पर्याय आहे का आपल्याकडं? असा पर्याय आपल्याकडं नाही. मग अशा पर्यायाला आपल्याला आता काय करावं लागेल? पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर देऊन बघावं लागेल. पूर्णांक युक्त अपूर्णांक देत असताना छेदानं या पूर्णांकाला गुणायचं. गुणाकाराला 3 आणि या मध्ये हा अंश मिसळायचा. 3 अधिक 1 किती आलं? 4 आणि ह्याचा छेद लिहिला 4/3. दिलेल्या उत्तरामध्ये पर्याय आपला अशा प्रकारचा सापडतोय 1 नंबरचा. किंवा हे आपण असं लिहू शकतो 1/3 म्हणजेच 0.33 असतं. 1.33 लिहू शकतो. पण कधी बार असेल तर. इथं बार नाही याचा अर्थ हे उत्तर नाही. जर बार असलं असतं तर हे उत्तर असू शकलं असतं. अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवता येतं. आणखीन एक उदाहरण बघूया. आता सोडवलेल्या उदाहरणाप्रमाणे आपल्याला आणखीन एक उदाहरण सोडवतोय आपण. 4.1254, 3.1236, 5.1227 यांचे बेरीज आहे तर वजाबाकी आहे. हे उदाहरण कसं सोडवायचं? तर आता पाहिल्याप्रमाणे पूर्णांकाची पहिल्यांदा क्रिया करून घेऊया आपण. 4 अधिक 3 वजा 5, 7 वजा 5 बरोबर 2 हे पूर्णांकात राहतील. हे आपण थोड्या वेळा बाजूला ठेवू. आता 1254 अधिक 1236 वजा 1227 याला व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतरित करून घ्यायचं आहे. व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतरित करताना 54 हे अंशस्थानी येईल आणि इथे जेवढे अंक आहेत तेवढ्या वेळा 9 येणार आहे छेदस्थानी. त्याच पद्धतीने अधिकचं चिन्ह 36 होणार आहे. 36 अंशस्थानी आणि 99 छेदस्थानी येणार, कारण 2 अंक आहेत. वजा 27 आणि छेदस्थानी 99 येणार आहे. आता या दोन्हींची क्रिया, या 3 अपूर्णांकाची क्रिया करत असताना 99 हा समान छेद आहे. अंशाची क्रिया होऊ शकते. 36 मधून 27 गेले 9 उरले आणि हे 9 परत 54 मध्ये मिसळले तर 63/99 झालं. 63/99 याला आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो. किंवा हे 63/99 म्हणजे 1263 असं लिहू शकतो. परंतु 1263 आपल्याकडे पर्याय नाही. 2 पूर्णांक घेऊन हे याचं रूपांतर असंही होणार आहे. अशा प्रकारचा आपल्याकडे पर्याय नाही. 2.63 आहे परंतु या 63 वर बार चिन्ह पाहिजे होतं, त्यामुळे हा पर्याय असू शकत नाही. 63/99 ला आपण परत एकदा संक्षिप्त रूप द्या. 3 न भागलं 21, 33 परत 3 न भागलं 7, 11, 7/11 अशा प्रकारचे याला संक्षिप्त रूप आलं. आणि पूर्णांक जे होते ते आपल्याकडे 2 होते. 2.7/11. आता अशा प्रकारचा सुद्धा पर्याय आपल्याकडे नाही. मग या पूर्णांक युक्त अपूर्णांकाला आपल्याला परत एकदा व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतरित करावं लागणार. व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतरित क्रिया करण्यासाठी पूर्णांकाला छेदानं गुणायचं आहे. गुणाकाराला 22 आणि त्याच्यामध्ये हे अंश मिसळायचे. 22 अधिक 7 29 झाले आणि छेदस्थानी आहे असं 11 लिहायचं आहे. म्हणजे 29/11 आपल्याकडे पर्याय क्रमांक 3 हा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हे उदाहरण आपण आतापर्यंत पाहिल्या उदाहरणापेक्षा थोडं वेगळं आहे. इथं पूर्णांकच नाही, पूर्णांकामध्ये 0 आहे. त्यामुळे फक्त आपण काय करूया, बारच्या संख्येची बेरीज किंवा वजाबाकी जी क्रिया असेल ते बघूया. इथं बेरीज आहे, इथंही बेरीज आहे, म्हणजे आपल्याला इथं निव्वळ बेरीज आहे. परंतु हे उदाहरण कसं वेगळं आहे अजून दुसऱ्या अंगाने बघा, ते लक्षात येईल तुमच्या. 12 असल्यामुळं 6 अंशस्थानी लिहिलं आणि छेदस्थानी किती लिहावं लागेल? 1 वेळाच 9 लिहावं लागेल. अधिक इथं 3 12 म्हणजे 3 अंशस्थानी लिहून वरच्या अंक जेवढे वेळा आहेत तेवढ्या वेळा 9 लिहिलं. इथं मात्र अधिकला 2 संख्यांना 12 आहे, 05 आहे आणि खाली मात्र 99 लिहावं लागणार. का तर 2 अंक घेतले. आता आपल्याकडं हे 2 अपूर्णांक आहेत आणि हा 1 अपूर्णांक आहे. अपूर्णांकाचा छेद समान नाही
परंतु आपल्या असं लक्षात येते की या अपूर्णांकाचा छेद समान आहे. या अपूर्णांकाचा छेद समान असल्यामुळे अंशाची अंशाची बेरीज करून घेऊया. 9/9 हे याचं उत्तर आलं. आणि 9ला 9ला भाग घेतल्यानंतर 1 पूर्णांकात उत्तर आलं. आणि याचं मात्र उत्तर आपलं 0.5/99 आहे. म्हणजेच उत्तर काय येणार आहे 1.5/99. इथं अधिकचं चिन्ह असतं हे विसरायचं नाही. मग अशा स्वरूपात आपल्याकडे पर्याय नाही 1.5/99. मग याला आपण काय करू शकतो व्यवहारी अपूर्णांकात रूपांतरित करू शकतो किंवा आवर्ती दशांश चिन्हाच्या स्वरूपात लिहू शकतो. 5/99 आहे म्हणजे आपण हा 1 पूर्णांक त्याच्या पुढे हे 5 आणि ह्या 99 असल्यामुळे ह्याच्यावर 12 अशा पद्धतीने लिहू शकतो. पण असा पर्याय आहे का आपल्याकडे नाही. हे कन्व्हर्जन सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. हे शिकून घेतलं पाहिजे. परंतु अशा प्रकारचं नाही. आणि व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करताना काय करावं लागेल आपल्याला या छेदानं पूर्णांकाला गुणावं लागेल. पूर्णांकाला गुणलं 99 गुणिले 1 99 आलं. आणि 99 मध्ये परत हा अंश मिसळला 99 आणि 5 104 झालं. आणि 104/99 अशा स्वरूपाचा पर्याय आपल्याला दिसतोय का तर दिसतोय 2 नंबरचा पर्याय. म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे असणार आहे. आताच्याच गणिताप्रमाणे गणित आहे पूर्णांक नाही त्यामुळे आपल्याला फक्त बार मध्ये संख्येची बेरीज करायची आहे. आणि इथं बार नंतरची घरं पण सगळी सेम आहेत त्यामुळे आपलं उदाहरण खूप सोपं होणार आहे. 73/99 अधिक 54/99 अधिक 38/99. छेद समान असताना फक्त अंशाची बेरीज करायची असते. 99ला 99 लिहिलं 7 आणि 8 15 हातचे गेले 1 4 आणि 5 9 9 आणि 7 16 अशा पद्धतीनं आल्यानंतर आता आपण अशा पद्धतीचा पर्याय आपल्याकडे नाही. पण इथे जमलिंग होण्याची शक्यता आपल्याकडे 1.6512 इथं हे एक पूर्णांक नाही त्याच्यामुळे 1.6512 हा पर्याय येऊ शकत नाही. जमलिंग करायची नाही. मग आपल्याकडे असल्या पर्यायानुसार याला संक्षिप्त रूप दिल्याशिवाय आपल्याला योग्य पर्याय सापडणार नाही. याला संक्षिप्त रूप देऊया 3/15 3/15 3 त्रिक 9 3 त्रिक 9 परत याला भाग जातोय 11/55 11 33 5/3 अशा स्वरूपाचा आपल्याकडे पर्याय आहे. पर्याय क्रमांक 4 म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणार पर्याय क्रमांक 4. हे उदाहरण आपण पहिल्या उदाहरणाप्रमाणे इथं मात्र पूर्णांक आहेत आणि दोन संख्या दिल्यात वजाबाकी आहे. पावसात भिजल्याच परिणाम वजाबाकी आहे. पूर्णांकाची वजाबाकी करून घेऊया. पहिल्यांदा पूर्णांकाची वजाबाकी आली 7. आता नंतर बार म्हणजे तशा आवर्त दशांश जी क्रिया आहे ती करून घेऊया. बार 72 म्हणजेच 72/99 होणार आहे. आणि बार 18 म्हणजेच 18/99 होणार आहे. व्यवहारी अपूर्णांकाचा छेद समान असताना अंशाची क्रिया म्हणजेच ही अपूर्णांकाची क्रिया असते. 72 मधून 18 गेले 12 8 गेले 4 7 मधून 2 गेले 5 54/99 आले. आणि 54/99 आणि पूर्णांक आपल्याकडे किती आहेत 3 आहेत. मग हे असं होईल 3.54 बार असे एक उत्तर येऊ शकते याचं. किंवा या 3 पूर्णांकाला बाजूला ठेवून याला संक्षिप्त रूप देऊ शकतो आपण. याला संक्षिप्त दिल्यानंतर 18 त्रिक 54 33 त्रिक 99 परत याला भाग जातोय 6 आणि 11. अशा पद्धतीचा पर्याय आपल्याकडे आहे का तर अशा पद्धतीचा पर्याय नाही. परंतु 11 छेद असणारा पर्याय आहे. निश्चितपणे याला पूर्णांक युक्त पूर्णांकात रूपांतरित केले की हा उत्तर येणार आहे 11 त्रिक 33 33 अधिक 6 39/6 असं ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. म्हणजे 39/1/11 घ्यावं लागेल. 39/11 पर्याय क्रमांक 1 हा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पूर्णांक आहेत आणि पूर्णांकाची आवर्ती दशांश सहित पूर्णांक असून बेरीज आहे. मग पूर्णांकाची बेरीज करूया. पहिल्यांदा 2 अधिक 1 किती आलं 3 आलं. याच्यानंतर आपण हे जे दशांश आवर्ती दशांश आहेत त्यांची बेरीज करायची. बार
8 म्हणजेच 8/99 0.8/99 हे अशा प्रकारची संख्या असताना या दोन संख्या सहज लिहून हे घेण्याची खबरदारी आपण घ्यायची आहे. बार 17 म्हणजेच 17/99 आणि बार 41 दशांशचिन्ह बार 41 म्हणजे 41/99 या पद्धतीनं यांची बेरीज आहे. मग 0.8/99 अधिक 17/99 अधिक 41/99 याची बेरीज करायची आहे. छेद समान आहे म्हणजे अपूर्णांकाचा छेद हा 99 राहणार आहे आणि क्रिया 17 25 25 आणि 1 26 26 आणि 40 66 बेरीज आली 66 66/99 आणि हे पूर्णांक जे होते ते 3 पूर्णांक आहेत. मग आता इथं बघा हे 3 पूर्णांक आणि 66/99 म्हणजे आपण बार 66 लिहित होतो. अशा स्वरूपात आपल्याकडे पर्याय आहे. मग पटकन आपण हा पर्याय निवडला तर आपली चूक होण्याची शक्यता आहे. का चूक होण्याची शक्यता आहे तर त्यासाठी आपण आधी दिलेले पर्याय व्यवस्थित वाचले पाहिजे. इथं तिन्ही पर्याय योग्य असा पर्याय दिलेला आहे. मग तिन्ही पर्याय योग्य होऊ शकतात का उरलेले हे बघणं आपलं काम आहे. नाहीतर आपण हा पर्याय उत्तर आले म्हणून हे गिरवलं तर उत्तर आपल्याला माहित असून सुद्धा चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा प्रकारचा पर्याय ज्यावेळेस दिसेल त्यावेळेस इतर पर्याय बरोबर आहेत का याची खात्री करावी लागते. मग इथं मला स्पष्ट दिसतंय बघा हे 3 पूर्णांक आहेत. 66 33 न भागलं 2 आलं 33 न भागलं 3 आलं 3 पूर्णांक 2/3 अशाही स्वरूपाचा पर्याय मला दिसतो इथं. हाही पर्याय बरोबर आहे हाही पर्याय बरोबर आहे. मग 2 पर्याय बरोबर आहेत. हा पर्याय सुद्धा बरोबरच असणार आहे. याचा अर्थ उत्तर आपल्याला योग्य उत्तर म्हणून काय पर्याय निवडावा लागणार तिसरा. मग हा पर्याय योग्य आहे का आपण खात्री करूया बघा. याला पूर्णांक अपूर्णांकात जर रूपांतरित केलं 3 त्रिक 9 9 अधिक अंश केला 11 आणि 11/3 म्हणजे दिलेल्या उदाहरणामध्ये तिन्ही पर्याय योग्य आहे. अशा प्रकारची फसवी उदाहरणं असतात. आपलं हे उत्तर काढलं की आपण इथं गेलो आणि मग पर्याय नीट नाही बघितलं तर माहित असून सुद्धा उत्तर आपल्या परीक्षेमध्ये चुकतं. यासाठी आपल्याला खबरदारी घ्यायची आहे. पुढचं उदाहरण बघूया मित्रांनो. थोडस वेगळ्या स्वरूपाचं गणित आहे. नमुना बदललाय घाबरायचं नाही. आपण जे शिकलोय ते इथं अप्लाय करायला शिकायचं. इथं बघा 1.067 067 आणि पुढे टिंबटिंब दिले. टिंबटिंब याचा अर्थ हे 067 067 असं अनंतापर्यंत येणार आहे. त्याच पद्धतीनं अधिक 2.263 263 आणि पुन्हा इन्फिनिटी पर्यंत दिलेलं आहे. मग इथं हे गणित आवर्ती दशांशाचा हे आपल्या लक्षात आलं पाहिजे पहिल्यांदा. आणि आवर्ती कुठले अंक होतात 067 आणि 263 म्हणजे हेच गणित आपण असं लिहू शकतो 1.067 अधिक 2.263 आणि मग आता हे गणित आपण शिकलेल्याप्रमाणे पूर्णांकांची बेरीज केली पहिल्यांदा. पूर्णांकांची बेरीज 3 आली. थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. 067 दशांश चिन्ह 067 आणि दशांश चिन्ह 263 बार सहितचं त्याचा आपल्याला व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. याचं व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर करताना आहे जे आवर्ती अंक आहे ते आहे असे आपण अंशस्थानी लिहितो आणि छेदस्थानी जेवढे अंक आले तेवढ्या वेळा 9 लिहितो. अधिक 263 किती वेळा अंक आले 3 वेळा 9 येणार. आता इथं अपूर्णांकाचा छेद समान आहे त्यामुळं अंशाचीच फक्त बेरीज होणार. 999 ला खाली लिहिलं. 7 आणि 3 10 हातचे गेले 1 7 7 आणि 7 13 हातचे गेले 1 3 आणि 1 2 आणि 1 3 330 झालं. आता याला आपण 33 न भागू शकतो. 33 न भागल्यानंतर 33 1 33 आणि पुढचा 0 33 त्रिक 99 एक मिनिट 33 नाही सॉरी याला आपल्याला भागताना सुरुवातीला आपण 3 न भागून बघूया. 310 भागिले 999 थोडासा भागाकार चुकतोय. 3 न भागलं 1 3 न भागलं 1 110 3 न भागलं 3 त्रिक 9 3 न भागलं 3 त्रिक 9 3 न भागलं 3 त्रिक 9 3 त्रिक 9 110 भागिले 33 आलं. 110 भागिले 33 आलं. हे 3 पूर्णांक आणि 110 छेद 333
या अपूर्णांकाला परत पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर केल्यानंतर 1109/333 असं येते आणि त्याचा पूर्णांकात रूपांतर केल्यानंतर 10/3 म्हणजेच 3.1/3 अशा स्वरूपाचं उत्तर मिळतंय. आपल्याला आवडते दशांशाचे जे बेसिक शिकलो त्याच्यावर आधारित हा प्रश्न आहे. खालीलपैकी चुकीचे पद कोणते? या आवर्ती संख्येचं व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर केलंय, इथं आवर्तीचं व्यवहारीमध्ये रूपांतर केलंय, व्यवहारीमध्ये रूपांतर केलंय, व्यवहारीमध्ये रूपांतर केलंय आणि यात काहीतरी चुकीचं आहे आणि ते चुकीचं असणारं पद आपल्याला ओळखायचं आहे. 2.66 वर 12 आहे. आपण शिकलो होतो पूर्णांकाला पूर्णांक तसा लिहायचा आणि 12.66 जे आहे ते 66 अंश स्थानी लिहून किती वेळा आवर्ती आहे, कोणती संख्या आवर्ती आहे, 6 किती वेळा, 2 वेळा, तेवढ्या वेळा 9 घ्यायचे. मग याला आपण संक्षिप्त लिहू शकतो 2/3 आणि मग या 2/3 चं रूपांतर पुन्हा व्यवहार्य अपूर्णांकात करत असताना 3 दुणे 6 आणि 6 मध्ये हे +2 म्हणजेच 8/3 हे याचं रूपांतर पुढे दिलेलं आहे ते बरोबर आहे. पुढचं पद बघूया. 1.5 बार बरोबर 105/99. जर आपण बेसिक नियम व्यवस्थित पाहिले असतील तर आपल्याला निश्चितपणे लक्षात येईल की हेच पद चुकीचं आहे. तरी पण बघूया आपण एक आपल्या पद्धतीने मांडण्याचा एक पूर्णांक आपण बाजूला घेतला 0.5/99 खाली लिहिले आणि या संख्येला पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतरित करत असताना 99 आणि +5 म्हणजे 104/99 होणार आहे. परंतु इथं दिलं 105/99 म्हणजे हे पद चुकीचं आहे. पुढची पद आपण एकदा चेक करून बघूया बरोबर आहे का. 3 पूर्णांक बाजूला घेतले 54 बार आहे त्याच्या खाली 99 घेतलं याला भागलं 18 आणि खाली आलं 33 परत त्याला 3 न भागलं 6 11 आलं. 3.6/11 पण त्याला आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करू शकतो. 3.6/11 33 अधिक 6 39/11 म्हणजे हेही रूपांतर बरोबर आहे आणि पुढे दिलेलं आहे 2.1233 2.33/99 33 33 99 2.1/3 3 दुणे 6 आणि 7/3 हे रूपांतर बरोबर आहे. म्हणजे इथं चुकीचं पद निश्चितपणे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. आपण जे काल शिकलो होतो आवर्ती दशांश अपूर्णांकाचे व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर करणे त्याच नियमावर आधारित हे उदाहरण आहे. परंतु इथं बार चिन्ह दिलेलं नाही परंतु हे चिन्ह दिले ह्याचा अर्थ हे आवर्ती आहे. इथं हे बार चिन्ह दिले ह्याचा अर्थ हे आवर्ती आहे. बार चिन्ह हे टिंबटिंब दिले म्हणजे हे अनंतापर्यंत जाते आणि इथं मात्र बार चिन्ह दिलं आहे म्हणजे या सगळ्या आवर्ती दशांश अपूर्णांकाच्या संख्या आहेत आणि त्याचं व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे आणि त्याच्यानंतर चुकीचं कोणतं आहे ते ओळखायचं आहे. आपण पहिल्यापासून बघूया 2 पूर्णांकाला 2 पूर्णांक आपण घेतले पण इथं आवर्ती काय कोणती संख्या पुनरावृत्त व्हायला लागली आहे 27 म्हणजे 2.27 बार हे असे याचं रूपांतर होणार आहे. त्याच्यानंतर आपण 2 पूर्णांक बाजूला ठेवून 27 अंश स्थानी घेऊन 99 छेदस्थानी घेणार आहोत आणि याला 3 न भाग जातो 3 9 27 33 परत 3 न भाग जातो 3 11 2.3/11 हे याचं रूपांतर होईल. परंतु याला व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर करा 11 दुणे 22 22 अधिक 3 25 25/11 असे याचं व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर होते. परंतु इथं दिलं 21/11 त्यामुळं हे पद चुकीचं आहे. हे परत एकदा लक्षात घ्या 2.27 हे अनंतापर्यंत चालले त्याचं बार मध्ये रूपांतर ह्या पद्धतीने होणार आहे आणि बार मध्ये रूपांतर झाल्यानंतर किंवा आवर्ती दशांमध्ये आपण अशा पद्धतीने लिहिल्यानंतर ते व्यवहार्य अपूर्णांक लिहिण्यासाठी 2 पूर्णांक हे 27 अंश स्थानी आणि 2 वेळा 2 अंक आले म्हणून 99 आणि त्याचं संक्षिप्त रूप या पद्धतीनं संक्षिप्त या पद्धतीनं आणि संक्षिप्त रूप देऊन हा पूर्णांक युक्त अपूर्णांक तयार झाला. या पूर्णांक युक्त अपूर्णांकाला पुन्हा व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे.
11 दुणे 22 अधिक 3 25/11, परंतु इथे 21/11 दिलेला आहे, म्हणजे आपलं पहिलंच पद चुकीचं आहे. आपला पर्यायाचं उत्तर निघलंय. परंतु आपण आपल्या सरावासाठी पुढची उदाहरणं बघूया. इथं 3.333 आणि 12 दिले, म्हणजे कुठला अंक आपला पुढे जातोय, तर 3 अंक पुढे जातोय. समजा आपण एक अंक घेतला 3.3, अंशस्थानी आपल्याला 3 घेतल्यानंतर छेदस्थानी किती घ्यावं लागणार आहे, एक अंक घेतल्यामुळे 9 घ्यावं लागणार. याला भागेला 3 × 3, 3 × 3 = 9, आणि याला पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर केल्यानंतर 3 × 3, 3 × 3 = 9, 9 अधिक 1 10/3 हे बरोबर आहे. मगाच्या उदाहरणात आपण पाहिलंच होतं त्या पद्धतीनं. हे 6.666 आणि पुढे अनावर्ती आहे किंवा आवर्ती आहे, म्हणजेच 6 अंक पुनरावृत्त होते असं जर गृहीत धरलं, 6 पूर्णांक बाजूला ठेवले आणि 6 आवर्ती अंक, एक अंक घेतला त्याच्यामुळे छेदस्थानी एकच घेतला, त्याचं संक्षिप्त रूप दिलं 2/3. 6.2/3 हा अपूर्णांक मिळाला. याला व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर करायचं. साहित्रिक 18 अधिक 2 20/3 या पद्धतीने इथं दिलेलं आहे, त्यामुळे हेही बरोबर आहे. आता एक चौथ्याचं बघूया. 4.45 बार आहे, म्हणजे 45च्या खाली 2 वेळा 9 येणार आहे. त्याला 3 भाग जातो, 3 × 5 = 15, 3 × 3 = 9, 3 × 3 = 9, परत त्याला 3 भाग जातो, 5 11. 4.5/11 याला व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर करता 11 × 44 अधिक 5 49, आणि छेदस्थानी हे 11 असं 49/11, म्हणजे उरलेल्या 3 अपूर्णांकाचं आवर्ती अपूर्णांकाचं व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर बरोबर दिलं आहे. चुकीचं पद कोणतं आहे, तर पर्याय क्रमांक 1 हाच चुकीचा आहे. 5.4 बरोबर x वर्ग. तर x ची किंमत किती किंवा x बरोबर किती असं विचारले. सुरुवातीला आपल्याला ह्या आवर्ती दशांश संख्येला व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतरित करून घ्यावं लागणार आहे. व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर करून घेण्याचा 5 पूर्णांक आणि अंशस्थानी 4 व छेदस्थानी किती वेळा 9 लिहावं लागेल, 1 वेळा 9 लिहावं लागेल. आता यानंतर आपल्याला ह्या संख्येला ही पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्या झाली, ह्याला व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर करायचं. त्यावेळेस आपण काय करतो, पहिली क्रिया या छेदाने या पूर्णांकाला गुणतो. किती आला गुणाकार, 5 × 9 = 45, आणि त्याच्यामध्ये हा अंश मिसळतो. किती आला, 49, आणि या संख्येतला जो छेद आहे तो छेदस्थानी आपण लिहितो. आता ह्याची व्हॅल्यू 5.12 ची व्हॅल्यू आली, ह्याची व्हॅल्यू या ठिकाणी लिहिली आपण 49/9 बरोबर x वर्ग. आता दोन्ही बाजूचा आपला वर्गमूळ काढलं म्हणजे x ची किंमत निघते. याचं वर्गमूळ म्हणजे x आहे, आणि या दोन्हीचं वर्गमूळ म्हणजे 7/3 आहे. म्हणजे आपल्याला दिलेल्या पर्यायातला पर्याय क्रमांक 4 हा योग्य पर्याय क्रमांक आहे. अशा प्रकारची वेगवेगळ्या नमुन्याची उदाहरणं आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकतात. आवर्ती दशांश अपूर्णांकावर आधारित आणखी एक उदाहरण आपल्या समोर आहे. थोडंसं वेगळ्या पद्धतीने विचारलंय, तेच उदाहरण आहे. आपण जे नियम शिकलो त्याच्यावर आहे. या दशांश अपूर्णांकाचं व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर करायचं, पण विचारलंय काय बघा. हा एक आपल्याला आवर्ती दशांश अपूर्णांक दिला आहे 2.45 म्हणजे हे 45 आवर्ती होते, पुन्हा पुन्हा येते, रिपीट होते. याचाच अर्थ हे 2.1245 असं आपण लिहू शकतो. आणि ह्याचं व्यवहार्य अपूर्णांक म्हणजे हे कशाचं दशांश अपूर्णांक रूप आहे विचारते, याचा व्यवहार्य अपूर्णांक कोणता हे विचारते. मग याला व्यवहार्य अपूर्णांकातून कन्वर्ट करण्यासाठी आपण शिकलो होतो 2 पूर्णांक बाजूला लिहिले, 45 अंशस्थानी लिहिले, आणि छेदस्थानी अंशस्थानी किती अंक लिहिले, 1 आणि 2. छेदस्थानी आपल्याला अंक किती वेळा 9 लिहावा लागेल, 2 वेळा लिहावा लागेल. याला 3 न भाग जातो, 3 × 5 = 15, 15 × 3 = 45 आणि 33. परत याला 3 न भाग जातो, 3 × 5 = 15, 11 × 3 = 33. आता आपल्याला 2.5/11 अशा प्रकारचा एक पूर्णांक युक्त अपूर्णांक मिळाला. आपल्याकडे तसा पर्याय नाही, मग याला पूर्णांक युक्त अपूर्णांकाला आपल्याला व्यवहार्य अपूर्णांकात कन्वर्ट करावं लागेल. 11 दुणे 22, 11 × 2 22, अधिक हा अंशस्थानचा 5, म्हणजेच 11 दुणे 22 अधिक 5
बरोबर 27 आणि हा छेद जो आहे तसा ना तसा घेतला 27/11 म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणार 27/11 पर्याय क्रमांक 2. इथं आवर्ती अपूर्णांकातील संख्येचा गुणाकार दिला आहे. मग अशी उदाहरणे कशी सोडवायची हा एक वेगळा नमुना आहे. बघूया आपण शिकलो होतो आवर्ती अपूर्णांकातील संख्येचं व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर करायला. मग याचं व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर करूया. 2.45/99 गुणुले 1.22/99. आता ह्या संख्येला आपण व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतरित करणार. पहिल्यांदा व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतरित करत असताना याला 3 न भागलं 15 आलं, याला 3 न भागलं 33 आलं, याला 3 न भागलं 5 आलं, याला 3 न भागलं 11 आलं. म्हणजे व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर कसा 11 × 22 अधिक 5 बरोबर 27/11 हे याचं रूपांतर आलं. 27/11 हे याचं व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर आलं. याचं व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर यांच्यामध्ये गुणाकाराची क्रिया आहे. याचं व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर काय बघा 2 9 आणि मग व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर करताना 9 गुणिले 1 अधिक 2 म्हणजेच 11/9 याचं रूपांतर आलं 11/9 आणि मग 27/11 गुणिले 11/9. ज्यावेळेस दोन अपूर्णांकामध्ये गुणाकार असतो त्यावेळेस आपण काय करतो अंशाने समोरच्या अपूर्णांकाला छेदाचा तिरकस भागाकार होतो का बघतो. 11/1 11 11/1 11 11 11 गेले 9 1 9 9 3 27. 3 ला वर एकच गुणलंय म्हणजे 3 गुणिले 3 आला आणि खाली 1 गुणिले 1 आलं म्हणजेच उत्तर 3 आलं. उत्तर 3 पर्याय क्रमांक 1. आता उत्तर 3 काढले. काही वेळेस आनंदाच्या भरात आपण पटकन उत्तर 3 काढल्यामुळे 3 क्रमांकाचा पर्याय गिरवतो. असं बऱ्याच वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये होतं. यासाठी आपल्याला खबरदारी घ्यावी लागणार. 3 कुठं लिहिलंय हा पर्याय शोधून काढावा लागणार. बघा नमुना वेगळा दिलेला आहे. 42/11 गुणिले 3/7 याची किंमत x आहे आणि ही x ची किंमत दशांश अपूर्णांकात कशी लिहायला असं विचारले. सॉरी आवर्ती दशांश अपूर्णांकात कशी लिहायला विचारले. आवर्ती. आता आवर्ती दशांश अपूर्णांकात जर किंमत लिहायची असेल तर हे आवर्ती दशांश अपूर्णांकात आहे का. ही आवर्ती दशांश अपूर्णांकात आहे का याचा जर विचार केला तर आपलं उत्तर येतं नाही. मग या दोन पैकी उत्तर असणार आहे. काही वेळेस आपल्याला वेळ कमी असतो आणि काही वेळेस आपल्याला अंदाजे प्रश्नाचे उत्तर द्यायचे असतात. त्यावेळेस सगळ्याच प्रश्नाचे नाही, ज्यावेळेस वेळ कमी आणि अंदाजे प्रश्न उत्तर द्यायचे त्यावेळेस अशा ट्रिक्स वापरायच्या. दोन पर्याय कट करायचे आणि दोन्हीपैकी एकाची ढगात गोळी मारायची असते. अशा वेळेस मग बघूया आपण कसं येतं उत्तर. 42/11 3/7 दोन व्यवहार्य अपूर्णांकाचा गुणाकार आहे. दोन व्यवहार्य अपूर्णांकाचा गुणाकार असताना आपण काय करतो तिरकस भाग जातो का बघतो. 7 1 7 7 6 42 म्हणजे हा भागाकार आला किंवा गुणाकार आला 18/11 अशा स्वरूपाचा. आता 18/11 तुम्ही भागाकार केले तुम्हाला पहिलाच पर्याय 18/11 आहे. पण तुम्हाला विचारलंय का आवर्ती दशांश विचारला. मग याचा आवर्ती दशांशात रूपांतर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे. याला भाग द्यावा लागणार आहे. 11ला भाग दिला 11 1 11 उरले किती 7 उरले. 7 वर 0 घेतला इथं दशांश चिन्ह दिलं. 70ला परत 11 भागलं. 70ला 11 भागल्यानंतर काय आलं 11 66 आलं. उरले किती 4 4 वर 0 घेतला झाले 40. 40ला 11 भागलं 11 33 3चा भाग येतोय आणि मग हे रिपीट होणार आहे असं जर गृहीत धरलं तर आपल्याला दिलेल्या पर्यायातलं बार चिन्हासह 1.63 हा पर्याय योग्य पर्याय आहे. अशा पद्धतीने उदाहरणं सोडवायची आहेत. मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला खूप मोठा झाला परंतु आवर्ती दशांश अपूर्णांक त्याचे कन्सेप्ट व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर करणे आणि त्याच्यावर विचार करण्यास विविध प्रकारचे प्रश्न हे सगळेच आपण एका व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे सातत्य राहण्याची शक्यता आहे. व्हिडिओ बोर होऊ शकतो पण स्किप न करता जर व्हिडिओ बघितला तर प्रत्येक कन्सेप्ट तुमचा क्लिअर होणार आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.